श्री स्वामी समर्थ. साऱ्या ब्रह्मांडांचे नायक तुझे स्वामी देव आज तुम्हाला म्हणत आहेत, तुम्ही आज स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराल, तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. आज खास तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद स्वामींनी या संदेशामध्ये दिलेले आहेत. तुला प्राप्त करून घ्यायचे असतील तर मी म्हणतो, तुमचा देवावरती विश्वास असल्यास देव महान आहे असं सांगायला विसरू नका. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. तुम्ही स्वतःला विचारा, मी आज कोणाला शांती देऊ केली का? मी कोणाच्या चेहऱ्यावरती हसू आणले का? मी बरं करण्याचे शब्द बोललो आहे का? मी माझा राग आणि संताप सोडला आहे का? मी क्षमा केली आहे का? मी प्रेम केलं का? हे प्रश्न खरे आहेत. तुम्ही पेरलेल्या ज्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देतील यावर विश्वास ठेव आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घे. तुझं सर्व जीवन संघर्ष करण्याची मागणी करत आहे. ज्यांच्याकडं सर्व काही आहे ते आळशी आणि स्वार्थी बनतात. जीवनाच्या वास्तविक मूल्यांबद्दल असंवेदनशील बनतात. आज तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आहात आणि कठोर परिश्रम करत आहात. पण ज्या लोकांकडे सगळं आहे ते लोक प्रयत्नापासून लांब पळत असतात. देव तुम्हाला म्हणतो, काळजी करू नकोस, मी तुला आरोग्य देईन आणि तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल जे तुम्हाला बंधनमुक्त करेल. तू त्यांना सत्यता समर्पित कर. तुझे हे वचन हेच सत्य आहे बाळा. वाईट काळजीची वाईट काळामध्ये पूर्णता झाली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे आणि तुझ्या आयुष्यातले जे दुःख आहे ते संपून जाणार आहे. संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतच असतो. म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही. जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, अडचणी असतात, ते तुम्हाला कोणाला सांगताही नाही येत. जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो आहे, आता मला जमणार नाही, मी आता थकलो आहे, मला कोणाची सोबत नाही. पण जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, जे तुम्हाला तुमचे वाटत असतात, त्यांची आपण कधी अपेक्षाही केलेली नसते. जेव्हा वाटतं की आयुष्याचा आता कंटाळा आला आहे, सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत. कसं असतं ना, प्रत्येकजण या फेजमधून जात असतो एकदा तरी, कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण देवानं जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ते काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे देवाच्या योजनेनुसार तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा पण वाईट असेल, पण परवाचा दिवस चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, तुम्हाला अनुभव द्यायचा असतो, का सांगायचं असतं, तुमचे पेशन्स बघायचे असतात. तुम्ही किती संयम ठेवता, किती संयम राखता आणि किती जाणीवपूर्वक वागता हे त्यांना पारखायचं असतं. तुम्हाला सगळ्यांवर मात करायचे हे नेहमी लक्षात घे. असा धीर सोडू नकोस, कारण सर्वात पहिलं तुझ्या मनातले नकारात्मक विचार असं आणू नकोस. आणि असं झालं नाही तर मला हे नाही जमलं तर जर तरचा विचार करून काही होणार नाही. उलट असा विचार करा की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच, नेहमी लक्षात घे. पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे.
आणि सांगायचंय की चला ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहिती आहे की मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, पण मला एक दिवस नक्कीच जमणार आहे. तुम्हाला स्वतःलाच तुम्हाला मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणारा नाही आहे की तू असं कर किंवा तसं कर, मला तुझा पाठिंबा आहे, मी तुला पाठिंबा देणार आहे असं तुला कोणीही म्हणणार नाही. जे काही आहे त्याला तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे आणि एकट्यानेच लढायचं आहे. आणि जे काही आयुष्यामध्ये घडवायचं आहे ते स्वतःलाच घडवायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल, मला खात्री आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार मानणार नाही, कारण तुम्ही स्वामींचे बाळ आहात. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आणि तुमचा एक दिवस नक्की येणार. फक्त त्यासाठी आता थोड्या अवघड वाईट दिवसांचा तुम्हाला सामोरं जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सामना करतात आणि सामोरं जातात. हाच छोटासा फरक आहे यशस्वी जीवनाचा आणि अयशस्वी लोकांमध्ये. त्यामुळं नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमधून अजून नकारात्मक गोष्टी सांगतील. तुम्हाला साथ तर देणार नाहीत, पाठिंबा तर देणार नाहीत, पण तुमचे पाय खेचतील आणि तुमचा विकास कसा होणार नाही किंवा तुमची प्रगती कसा होणार नाही याचा विचार करतील. पण त्या गोष्टी तुम्ही सोडून द्या, त्यांच्या मागे लागू नका. काही होणार नाही. आपलं काहीतरी काम शोधा आणि या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे. उगाच वेळ वाया घालवू नका. जे तुमच्यावर आहे की नाही तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे. कारण 30 लोक असतील जे तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देता येतील, फोटो काढायला येतील. त्यावेळी वेळेसोबत सगळं बदलत असतं हे नेहमी ठरवायचं आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठे थांबायचं आहे आणि काय करायचं नाही आहे. ह्या गोष्टी नेहमी लक्षात घेतला तर आयुष्यामध्ये तुमच्या पुढे तुम्हीच असाल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाईट वेळेमध्ये कुणीही नसतं आणि कुणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे आयुष्य तुमचं आहे, तुम्हाला सामोरं जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही आहे, सुख असेल दुःख असेल, त्यासोबत तुम्हाला जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे की तुम्हाला लढायचं आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन तुम्हाला आणि नवीन सुरुवात करायचे. ही वेळ, हे क्षण एकदा निघून गेले की परत येत नाहीत. हे गोष्ट नेहमी लक्षात घ्या आणि आयुष्याचा प्रवास असाच आनंदाने करत राहा. शेवटी स्वामी तुझ्या पाठीशी आहेतच. स्वामी माऊलींना तुझं दुःख, तुझं सुख हे सगळं माहिती आहे. त्यामुळं स्वामी तुला कधीच अंतर देणार नाहीत आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सोबत राहतील. कारण जे कोणी असेल नसेल सोबत, त्या ठिकाणी स्वामी नक्कीच असतील. येणाऱ्या 3 तासामध्ये मी तुम्हाला मदत करेन. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला कुणी मदत करू शकणार नाही. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल देव तुमचे आभार मानत आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देव सज्ज आहे. तुमच्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुम्ही ज्या गोष्टीकडे पाहता त्या आपोआप बदलतील. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे कठीण दिवसांचे नक्कीच सुंदर दिवसामध्ये रूपांतर तुमचे स्वामी करतील.